न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। मी 2 वेळेस काँग्रेसकडून आमदार झालो असून शिवसेनेकडून 1 वेळेस विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवून पराभूत झालो आहे। तरी माझे मताधिक्य वाढलेले आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिवसेना ठाकरे गटाकडून मी आगामी शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली। यावेळी शिवसेनेच्या ग्राहक संघटनेचे जिल्हा संघटक अशोक थोरे, तालुका संघटक संजय झल्लारे, विठ्ठलराव फरगडे, शेखर दुबैया, अतुल शेटे, भगवान उपाध्ये, तेजस बोरावके, सुधीर वायखंडे, बाबासाहेब गायकवाड, विजय गव्हाणे, देविदास सोनवणे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी आमदार कांबळे म्हणाले की गेल्या 4-5 वर्षांपासून शिवसेनेत एक शिवसैनिक म्हणून कार्य करत आहे। त्यामुळे माझा शिर्डी लोकसभा मतदारसंघात चांगला लोकसंपर्क वाढला आहे। त्याचमुळे मला पुन्हा ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला असून त्यानुसार मी 7ही विधानसभा मतदारसंघात चाचपणी केली असता मी निवडणूक लढविल्यास मला चांगला प्रतिसाद मिळू शकेल अशी परिस्थिती आहे। त्यानुसार मी शिवसेनेचे आमचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आदी नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यामुळे मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे। या मतदारसंघातून अन्य काही लोकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्याबाबत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून जो आदेश प्राप्त होईल ते जे उमेदवार देतील त्यांचे काम आम्ही करू असेही ते यावेळी बोलताना म्हणाले। प्रास्ताविकात अशोक थोरे बोलताना म्हणाले की माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून तो निर्णय चांगला आहे। त्यांनी शिवसेनेचे काम करत असताना चांगला संपर्क ठेवला आहे। मात्र या मतदारसंघातून अन्य काही नेत्यांनी निवडणूक लढविण्याची चर्चा केली आहे। याबाबत मातोश्रीवरून जो आदेश येईल त्याचे पालन करू असे यावेळी बोलताना अशोक थोरे म्हणाले। संजय झल्लारे म्हणाले की भाऊसाहेब कांबळे हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून ते गेल्या 4 ते 5 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करत आहेत। लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड आहे। शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नसून मातोश्रीवरून येणाऱ्या उमेदवाराचे काम प्रत्येकाला करावे लागेल। पक्षाने अजून कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसून तसा आदेशही आलेला नाही। राजकारणात प्रत्येकाला अपेक्षा असतेच, मात्र मातोश्रीवरून येणारा आदेश हा प्रत्येक शिवसैनिकासाठी अंतिम असतो। जेव्हा आम्हाला कळलं भाऊसाहेब कांबळेंची पत्रकार परिषद आहे तेव्हा आम्ही पण त्यांना विचारलं तर त्याने काय नाही माझी इच्छा आहे आणि मी लोकांकडे त्यांनी कोपरगाव, संगमनेर, राहता, अकोला या सगळ्या ठिकाणी त्यांचा संपर्क पहिला होता। त्याप्रमाणे त्यांनी कार्यकर्त्यांना फोन केले, त्यांना लोकांचा पण रिस्पॉन्स मिळाला का भाऊसाहेब तुम्ही उभं राहिलं पाहिजे। आता याच्या व्यतिरिक्त अजून कोण इच्छुक आहे त्यांनी का आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला नाही। श्रेष्ठी निर्णय घेतात, एक जणाला कुणाला तर तिकीट मिळालं पण इथं कुठल्याही प्रकारची बंडखोरी केली जात नाही। त्याचं कारण सांगतो का शिवसेनेमध्ये बंडखोरी केली तर त्याचे परिणाम सुद्धा या मतदारसंघात काही लोकांनी भोगलेले। त्यामुळे मातोश्रीचा आदेश हा अंतिम आदेश असेल। त्यामुळे भाऊसाहेबांनी त्यांची आज इच्छा प्रकट केली आणि त्यांच्या सर्व जुन्या सहकारी लोकसभेचे जे काही कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला का भाऊसाहेब आम्ही रोज वाचतो, प्रत्येकाचं नाव येतं, मग तुम्ही पण निवडणूक लढवली। उद्या नगरपालिकेत मी जरी पराभूत झालो होतो पण पुढच्या वेळी जर निवडणूक आली तर मला पण वाटतं उभं राहिलं पाहिजे। त्याप्रमाणे भाऊसाहेबांनी त्यांची अपेक्षा व्यक्त करून आपल्या समोर दाखवली। एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि आज मी सर्व शिवसैनिकांनी असं आवाहन करतो तर ज्याप्रमाणे मातोश्रीची इज्जत ही आपली इज्जत आहे, त्यामुळे लोकसभेचा उमेदवार शिवसेनेचा या ठिकाणी मागच्याही मतापेक्षा जास्त मतांनी निवडून कसा येईल ही सर्वांनी या निमित्ताने सर्वांना मी नम्र विनंती करतो आणि सर्व त्या भूमिकेत ती भूमिका बजावून लोकसभेचा खासदारकीचा उमेदवार या ठिकाणी जास्तीत जास्त मतांनी मागच्यापेक्षाही जास्त। यावेळी अरुण पाटील, प्रदीप वाघ, पप्पू महाराज गायकवाड, दत्तात्रय कडू, सचिन लाटे, राधाकिशन डांगे, ज्ञानेश्वर गर्जे, विकास भांड, राजेंद्र खडके, अशोक मगर, संजय साळवे, माधव टिपरे, शरद गवारे, प्रमोद गायकवाड, बापू बुधेकर, सिद्धांत छल्लारे, संजय परदेशी, राजू डुकरे, विजय धनगे, बबन उगडे, अनिल चव्हाण, दत्तात्रय पटारे, रमेश केसकर, प्रदीप मोहिते, बाळासाहेब गायधनी, सुखदेव वाणी, विजय बडाक, नानासाहेब दुर्गण, रमेश नाईक यांच्यासह श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, राहता येथील कार्यकर्ते, शिवसैनिक आदी उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।